भोजनालयामधील जो प्रसाद आहे त्याला सशुल्क करावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यावरून देखील काही आणि तुम्ही विश्वस्त असताना तो निर्णय झाला होता मोफत अनुदानच्या भाविकांना करायचं नाही. आता असं आहे की म्हणून नियमावली जर आपण काही करू शकलो, भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे. आता त्या ज्या भावनेनं त्यांनी मत व्यक्त केलं तो यासाठी होता की याच्यावर नियंत्रण कोणाचा नाही आहे. सुरुवातीला म्हटलं जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे, त्यात शंका नाही आहे. पण काहीतरी नियमावली करावं लागेल, परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील. साईबाबा स्वतः अन्नदान असेल तेही करायचे, मग कुठेतरी हा मुद्दा उपस्थित झाले ना नाही. म्हणून जे शिर्डीमध्ये इतका प्रश्न गंभीर झाला म्हणजे भिक्षुकारींचा, त्यामुळे स्वाभाविक स्थानिक नागरिकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. आता कुठेतरी त्या नागरिकांच्या तक्रारीला वाचा फुटली पाहिजे, तर त्या ठिकाणी म्हणून ती भूमिका डॉक्टर सुजयनी मांडली. परंतु ही जे काय निःशुल्क असला पाहिजे भोजनाचा महाप्रसाद त्याबद्दल काही शंका नाही आहे. शिक्षणासाठी संस्थांना खर्च करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल. पण ते भिकारी म्हटल्यामुळे कुठेतरी हिनवलं आहे का भिकाऱ्यांना, असा एक मुद्दा उपस्थित आहे. नाही, मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली म्हणजे खून झालेला आहे, तो भिक्षुकरीच होता. मध्ये संख्या एवढी वाढली की स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि वर्गणी करून त्यांना बाहेर पाठवलं. हा मुद्दा बरोबर आहे की शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण या बाबतीमध्ये जो काही त्यांची भावना आहे की याच्यातून स्थानिक लोकांमध्ये जो असंतोष आहे, स्थानिक नागरिकांमध्ये जो असंतोष आहे तो फक्त त्यांनी व्यक्त केला. पण मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळं थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला तर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता. पण मला वाटतं की शिर्डीचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचं नेहमीच ऐरणीवर आहे. येणाऱ्या भक्तांची वाढ झालेली आहे, लाखो भक्तांमध्ये संख्या वाढलेली आहे. बरेच वेळा अनेक भक्तांशी असभ्य वागणुकीचे तक्रारी येत आहेत, त्यातून मग आपला काहीतरी निर्णय केला पाहिजे ना. मला वाटतं त्यांची भूमिका जी मांडली त्यांनी फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती. परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे, याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये काही नियमावली करण्याची गरज आहे, तर ते मला वाटतं त्यामुळे किमान त्यांनी आता या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे प्रशासन दखल घेईल आणि त्याच्या सूचना मी आज सगळ्यांना दिलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.